अक्को, आणि कोणी शिकविलं तुला एवढं सगळं? काय कोणी शिकविलं एवढं सगळं? वाटाणे सवळ्याच्या कोण शिकवायचं? मी काय कोणाकडून शिकले का काय? बाया मंडळाला ध्यानात राहायचं. आणि किती अभंग शिकली होतीस? काय 5-7 वर्ष वाऱ्या केल्यानं. आता थोडं चालायचं का 18 दिवस चालायचं. आणि त्या बाया म्हणायच्या ना आपण त्याला म्हणू लागायचं. किती वर्ष केला सवळा? 7. आणि हरिपाठ कोणी शिकविला? हरिपाठ झाली गावातच शिकले. पण कमल आकाच्या माहिती बालू सावकाराच्या माहिती तिच्याकडे जात होते. तिला आबासाहेब शिकवित होता. मग हा गुण तिच्या मोहरी गेले. माझा पाठ झाला तरी तिचा एकच अभंग तिला येत नव्हता. आणि नित्यपाठ? नित्यपाठ कमल आका पण तिच्या घेतली. आणि आरत्या? आरत्या अशाच पोती लावली की म्हणायच्या येत नव्हत्या. आधीच पांडुरंगाची येत होती, ज्ञानोबाची, तुकोबाची, नाथाची, गणपतीची, दत्ताची. आणि मग त्या पोती लावल्या नवनाथाची, पुन्हा पाचपांडवाची, पुन्हा रामाची, हनुमंताची. ते पोतीतच पाठ झालं रामायणाच्या आत. आणि कशाची पोती लावली होती? रामायण आपल्या इथं दैंडी होता की माईला लेकरं बाळ व्हायच्या आधी. किती वर्ष? मग होतं 12 वर्ष. मग तेव्हा केल्या का पाठ? तेव्हाच पाठ झाले म्हणे. त्याला कोणी शिकले? कोणी अभंगाला कोणीच शिकले नाही कोणाकोणाचं. हरिपाठ तेवढा शिकले.